नमस्कार मंडळी, जाणीजे यज्ञकर्मच्या या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नागपुरी तर्री पोहे आज आपण बघणार आहोत. ही स्पेशल डिश नागपुरी तर्री पोहे. पोहे आपण नेहमीच करतो आणि सगळ्या घरी होतातच, म्हणजे नाश्त्यासाठीचा हा हमखास होणारा पदार्थ, पौष्टिक आणि चविष्ट. पण विदर्भात तर्रीशिवाय पोहे जरा साधे साधेच वाटतात. घरोघरी पोहे नेहमी होतात, पण तर्री कधीतरीच केली जाते. सगळीकडे मिळतात हे भन्नाट तर्री पोहे, मग घरी कशाला करणार ना कोण. पण आम्हाला मात्र ती सोय नाही, म्हणून मग हा सगळा सोहळा आयोजित करावा लागतो. जिन्नस घरात असतातच, पण त्याची जुळवाजुळव करून जिभेचे चोचले थोडे पुरवावे लागतातच. तर हा प्रकार पौष्टिक, फक्त जरा तेल घालून होणारी तर्री वगळली तर जास्तच पौष्टिक. पण मग सगळी मज्जाच चालली जाईल ना. तर कधीतरी खायला काही हरकत नाही आहे. तर हा घाट खास आपल्या माणसांसाठी, खास आठवणींसाठी, खास तुम्हा सगळ्यांसाठी. तर ह्यामध्ये करण्याची पद्धत म्हणजे 3 पदार्थ होतात यात. एक पोहे, एक तर्री आणि एक लाल लाल रंगाचा चिवडा. लुसलुशीत पोहे, मस्त झणझणीत तर्री. तर आपण आज चिवडा आधी पाहूया. तर चिवड्यासाठी मी घेतलेले आहेत पातळ पोहे. हे घेतलेले आहेत मी साधारण 1 वाटी. तिखट घेतलेलं आहे, डाळ्या घेतलेल्या आहे, मीठ घेतलेलं आहे आणि थोडा आमचूर पावडर घेतलेला आहे. डाळ्या आहेत 2 चमचे साधारण, आणि आमचूर पावडर आणि मीठ 1 चमचा आहे. हळद आणि तिखट पण 1 चमचा आहे, आणि मी नंतर थोडं रंगाचं लाल तिखट पण याच्यात घातलेलं आहे. तर आधी आपण थोडंसं तेल घेऊया, अगदी 2 चमचे शेंगदाणा तेल घेतलं आहे मी. याच्यात डाळ्या परतून घेऊया छान लालसर होईपर्यंत, आणि मग याच्यातच लगेच आपण पातळ पोहे घालणार आहे. तुम्ही हवं तर डाळ्या बाजूला काढून ठेवू शकता आणि पोहे आधी भाजून घेऊ शकता, असं पण करू शकता, आणि मग तेल घालून डाळ्या भाजू शकता. पण हा इन्स्टंट होणारा, झटपट होणारा पोह्यांचा प्रकार आहे, चिवड्याचा प्रकार आहे. त्यामुळे मग याच्यामध्ये काय होतं की जास्त पापड पसारा किंवा खूप पदार्थ घातले जात नाही. हा रंगासाठी लाल लाल दिसायला पाहिजे म्हणून तिखटच घातलं जातं. वाटलं तर तुम्ही तिखट, मिरची असं दोन्ही पण घालू शकता. मी आता हळद घातली आहे थोडीशी 1 चमचा, आणि तिखट घातलं आहे हे साधारण 1 चमचा, आणि याच्यामध्ये मी रंगाचं तिखट नंतर घातलं आहे, अजून लाल रंग यायला हवा म्हणून. कारण खूप लाल दिसतो हा चिवडा, म्हणजे बाहेर जो विकत मिळतो पोहे तर्री जेव्हा खातात तेव्हा तर खूपच लाल रंगाचा चिवडा तिथे केलेला असतो. त्याच्यामध्ये बाकी काही जास्त घातलेलं नसतं. म्हणजे दिवाळीचा चिवडा जो आपण करतो ना, तसा नसतो की ज्याच्यात अगदी दाणे घातले, कढीपत्ता घातला, खूप माल मसाला घातला, असं नसतं. हा आता मी मीठ घातले आणि बघा जरा कुरकुरीत व्हायला लागले आहेत पोहे. हातात मी घेऊन बघितले तर तुटतात आहे ते छान. आणि हे मी रंगाचं लाल तिखट घातलं आहे, म्हणजे छान लाल लाल रंग त्याला येईल, आणि छान कुरकुरीत झालेले आहेत हे पोहे. तर हा आपला अगदी इन्स्टंट झटपट होणारा चिवडा आत्ता रेडी आहे. आणि हा माणसांप्रमाणे म्हणून मी अगदी थोडासा केलेला आहे. तुम्ही माणसांप्रमाणे याचं प्रमाण वाढवू शकता, कमी जास्त करू शकता, किंवा आधी पण हा तयार करून ठेवू शकता, याचं काही हे नाही आहे. आणि मग आपण आता हा एका बाउलमध्ये काढून घेऊया चिवडा, आणि आपण तर्रीची तयारी करूया. इथे मी कांदा घेतला आहे, टोमॅटो, लसूण, मिरची आणि आलं. तर हा कांदा आहे साधारण अर्धा किंवा 1 छोटा कांदा, 2-3 लसणाच्या पाकळ्या आहे, मिरची, आलं थोडंसं, आणि 10-12 कढीपत्त्याची पानं. आता हे मी सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून याला वाटून घेते आहे छान. हे आपल्याला तर्रीसाठी लागणार आहे, अर्थात चण्याची तर्री करायची आपल्याला. तर याच्यासाठी मी काळे चणे रात्रभर भिजवून ठेवलेले होते, आणि मग त्याला कुकरला वाफवलं आहे. वाफवताना मी हळद, मीठ आणि हिंग घातलेलं आहे थोडं थोडं. हे 1.5 वाटी चणे आहेत, काळा चणा. याच्यासाठी तर्रीसाठी हा काळा चणाच वापरला जातो, बाकी कशाचीही तर्री केली जात नाही. आणि बघा छान मऊ शिजला दाणा. तर आता आपण फोडणी करायला घेऊया तर्रीची. आधी मी भांडं तापत ठेवलेलं आहे. आपण याच्यामध्ये ते तापेस्तोवर मी तुम्हाला मसाले सांगून देते. हे आहे जिरं मोहरी 1 चमचा, हे रंगाचं तिखट आहे, लाल रंगाचं तिखट. त्याच्यानंतर हे आहे धणेपूड, साधं तिखट, हळद 1 चमचा, गोडा मसाला 1.5 ते 2 चमचा, कांदा लसूण मसाला 2 चमचे, आणि मग गोडा मसाला 1.5 चमचा. याच्यामध्ये आपण गोडा मसाला आणि कांदा लसूण मसाला हे घालणार आहोत, हे जरुरीच आहे, मस्ट आहे अगदी. त्यामुळे साधं तिखट हे मी थोडंच घेतलं, आणि फोडणीसाठी लागणार आहे तेल. आणि हे आपण केलेलं वाटण, सारण, म्हणजे कांदा, मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता. कढीपत्ता याच्या सहसा घातला जात नाही, पण तो पोटात जावा म्हणून मी घालते प्रत्येक ग्रेव्हीमध्ये साधारण.
आपण हे तेल घेतलेलं आहे, हे साधारण 3 ते 4 चमचे घेतले आहे. तर्रीसाठी तेल जरा जास्त लागतं, त्यामुळे म्हणजे वरती तेलाचा थोडा तवंग दिसायला हवा, मस्त चमचमीत असा लालसर, त्यामुळे मग तेल मी जास्त घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी मोहरी टाकते तेल गरम झाल्यावर. ती तडतडली की आपण याच्यामध्ये आपलं ते वाटण घालूया, पेस्ट. हे घालून छान आपण आता हे परतवून घेऊया मस्तपैकी. थोडं शिजल्यासारखं झालं पाहिजे, लालसर. म्हणजे ते कच्चं आपण सगळं घेतलं आहे, त्याच्यामुळे परतवून त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर आपल्याला त्याला परतवायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. कांद्याचा कच्चेपणा लागायला नको. याच्यातच मी हळद घातली 1 चमचा, तिखट घातलं आहे, साधं तिखट, मीठ 1 ते 1.5 चमचा, थोडा आपण नंतर वरतून घालूया लागेल तसं वाटलं तर. हा गोडा मसाला घातला आहे, कांदा लसूण मसाला, आणि याला छान शिजवूया. त्याच्यातलं पाणी पण हळूहळू वाटेल आणि त्या ग्रेव्हीचं जे होतं पेस्टचं, आणि ती शिजेल आणि मग तेल सुटायला लागेल बाजूनी की आपल्याला लक्षात येईल. आपण झाकण ठेवून याला थोडी वाफ येऊ द्या, शिजू देऊया. हे बघा 2-4 मिनटात मी काढलं आहे झाकण, छान तेलाचा तवंग सुटला आहे आणि कांदा वगैरे पण छान शिजून गेलेला आहे. आता हे मी रंगाचं तिखट घालते याच्यामध्ये, 1 ते 1.5 चमचा आपण याच्यात हे घालूया आणि ग्रेव्हीला मस्त लाल रंग येणार आहे छान. आणि थोडं परतवून घेऊया आपण. तर बघा छान तवंग अजून सुटला आहे, छान झाली आपली ग्रेव्ही. आता आपण याच्यात काळे चणे घालूया उकडलेले, त्यांनाही थोडंसं परतून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायला लागणार आहे रस्स्यासाठी, तर्रीसाठी. तर हे गरम पाणी, मी जे चणे उकडले होते त्यातलंच जे पाणी आहे ते गरमच आहे, म्हणून मग मी ते वापरते आहे. तुम्ही त्याच्यातही गरम पाणीच घाला आणि हे असं उकळलेलं पाणी पण चालणार आहे, ज्यात आपण चणे उकडून घेतलेले आहेत ते पाणी. आणि आता हे बघा तेलाचा छान तवंग सुटला आहे. आणि अजून एक याचं सिक्रेट आहे, हे 1 चमचा बेसन मी पाण्यात मिक्स करून या ग्रेव्हीमध्ये घालते आहे. ही तरी जरा पातळ असते, त्याच्यामुळे त्याला थोडा बेस मिळायसाठी म्हणून हा असं 1 चमचा थोडंसं बेसन घातलं जातं, त्याला मग थोडा थिकनेस येतो किंचित. आता आपण पोहे करायला घेऊया. हे 3 मुठी पोहे आहेत, जाड पोहे आहेत, मी ते भिजवून ठेवलेले होते. तेल लागणार आहे आपल्याला आणि पोह्यांना लागतं ते हिंग, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा उभा पातळ चिरून घेतलेला, मीठ, हळद, थोडीशी साखर आणि 1 उकडलेला बटाटा. तर आपण पॅनमध्ये तेल घेऊया, यालाही थोडंच तेल लागणार आहे. जिरं मोहरी घालूया, तेल गरम झालं की ते तडतडेल. मग त्यामध्ये आपण मिरची घालूया, याच्यात मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, कांदा. आणि आता आपण हा कांदा चांगला परतवून घेऊया. तुम्ही तर्रीमध्ये जी मिरची मी घेतली आहे ती 1 घेतली आहे, तुम्ही अजून जास्त घालू शकता, पण मी त्याच्यात कांदा लसूण मसाला, लाल तिखट, रंगाचं तिखट असं सगळंच घातलं आहे. पोह्यांमध्ये पण 2 मिरच्या, त्यामुळे हे सगळंच तिखट तिखट होईल म्हणून जरा त्याच्यात बेत्याने घातलं आहे, पण छान चव येणार आहे. तरीही कांदा लसूण मसाल्याने वगैरे तुम्ही त्याच्यात मिरची वाढवू शकता अजून. याच्यात मी हिंग घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालते मी, जरा कांदा शिजेल याच्यासाठी म्हणून. थोडं नंतर घालूया आणि थोडं आत्ता घातलेलं. थोडासा कांदा असा शिजवून घेतला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आपण नंतर बटाटा घालूया. कांदा असा कच्चा राहता कामा नये. कांदा शिजलाय जरा. त्याच्यात सालं काढून आपण हा उकडलेला बटाटा घालायचा आहे. याच्यात उकडलेला बटाटा फार मस्त लागतो आणि बाहेर मिळतो ते पोह्यांमध्ये बहुतेक साधारण उकडलेला बटाटाच वापरला जातो. याच्यात हळद घालते मी, अर्धा चमचा, अर्धा ते 1 चमचा. परत परतवून घ्यायचं थोडं.
आता आपण याच्यामध्ये पोहे घालूया. किती मोठे पोहे आहेत साधारण. छान भिजले आहेत, मऊ झालेले आहेत. त्यांना आता आपण छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया सगळं. आता याच्यामध्ये आपण साखर घालूया थोडीशी, थोडंसं मीठ घालूया. आपण पूर्ण मीठ ह्याच्यात घातलेलं नव्हतं, 1.5 ते 2 चमचा घेतलेलं. आणि लिंबू पिळूया थोडंसं, म्हणजे छान आंबट गोड तिखट अशी मस्त चव येणार आहे पोह्यांना. आणि त्यामुळे हे कोरडे पण होणार नाही, मऊ राहतील आणि घशामध्ये आपल्याला असं व्यवस्थित ते कोरडे थंड होणार नाही. त्यामुळे लिंबू रस गरजेचं आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर पेरूया आणि याला झाकण देऊन याला वाफ घेऊया. इकडे आपली तर्री उकळत ठेवलेली होती, ती छान उकळली आहे. याच्यात आपण एक टोमॅटो जो आहे फोडी करून असा घातलेला आहे. हा असा घातलेलाच असतो तर्रीमध्ये, मस्त लागतो तो असा. वरतून घेताना एक फोड त्याच्यात आणि वरतून कोथिंबीर घालूया. व किती सुंदर दिसतो हा टोमॅटो. हा तर्री अशी घेताना पोह्यांवर असा एक टोमॅटोचा स्लाइस घ्यायचा असतो. बघा आपली डिश तयार आहे, मस्त दिसते एकदम. तर आता आपण कसं घ्यायचं ते बघूया. पोहे घेतले एका वाटीमध्ये, वरतून मी चणे आणि मग हा रस्सा अर्थात तर्री घालते त्याच्यावरनं. आणि मग आपण याच्यावर घालूया चिवडा, आपला लाल लाल रंगाचा चिवडा थोडासा. आणि मग थोडीशी शेव घातली, नाही घातली तरी चालते, पण घातली तर छान लागतं. आणि थोडीशी कोथिंबीर, थोडासा कच्चा कांदा बारीक चिरलेला. आणि तयार आहे आपले तर्री पोहे, मस्त डिश. मग येत आहे का खायला? एकदा करून पहा. आणि वरतून टोमॅटोची स्लाइस राहिलीच एक, तर हा तुकडा एक छानपैकी मस्त, बघा किती सुंदर दिसतात ते. तर असं हे तर्री पोहे तयार आहे. हा सोहळा तर्री पोह्यांचा एकदा जरूर करून पहा अशा पद्धतीने. कसं झालं ते आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगायला विसरू नका ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच या. तोपर्यंत जाणे जे यज्ञकर्म.